श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर इथे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे घरी गुरुचरित्र पारायण चालू आहे. तर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी दररोज आपण वाचावं लागतं. तर वाचण्या अगोदर आपल्याला काही तयारी करावी लागते. बेसिक जी पूजा आहे ती करावी लागते. तर त्यासाठीच इथे मी काय करत असते, मिस्टरांनी वाचण्याच्या अगोदर जे काही बेसिक तयारी आहे म्हणजे फुले वाहणे ते करणे हे करून घेत असते. आणि एवढी बेसिक तयारी तर चालतेच, कारण की तुम्हाला माहिती आहे पुरुष मंडळी जर गुरुचरित्र पारायण करत असतील आणि ते जर पहिल्यांदा असतील तर त्यांना एवढं माहिती नसतं. आणि माझ्या मिस्टरांचं तसंच आहे की ते पहिल्यांदाच पारायण करत आहे, त्यांना यातलं एवढं काही माहिती नाही आहे कसं करते काय करतात. तर त्यासाठीच मी ही बेसिक तयारी जी आहे ती दररोज करत असते आणि तेवढीच आपली ही सेवा घडते म्हणून मी दररोज करते. म्हणजे जशी की सुकलेली जी काही फुले आहे ती काढणे, नवीन फुले वाहणे, दररोज चौरंगाभोवती रांगोळी काढणे, धूप दीप लावणे, जे आपण 7 दिवस दिवा प्रज्वलित केलेला असतो त्या दिव्यामध्ये दररोज तेल टाकणे, वाती त्या वर करणे म्हणजे की दिवा विझू नये म्हणून, जे ग्रंथ आहे गुरुचरित्र त्याचे पूजन करणे, हे सगळं काम मी करत असते. आणि तेवढंच मला असं वाटतं की तेवढीच गुरुचरित्र पारायणामध्ये माझी सेवा घडेल असं मला वाटतं. वाचन तर ह्यावेळी नाही झालं, पण मला तसं वाटतं. आणि दररोज स्वामींना वेगवेगळा प्रसाद असतो. काल स्वामींना एकादशी होती तर केळी ठेवली होती, तर आज ती केळी मी उचलून घेतली आणि हा जो प्रसाद आहे तो आम्ही सगळे घरातले लोक खातो आणि दुसरा प्रसाद मी स्वामींसाठी ठेवत असते. तर इथे स्वामींसाठी आता पाणी आणि प्रसाद ठेवत होते. आणि जे तुम्हाला समोर ग्लासामध्ये पाणी दिसतं आहे ते मी दररोज वाचनाच्या अगोदर भरून ठेवत असते. बघा आता हे कालचं आहे, झाकून ठेवायचं याला. तर हे पाणी वगैरे आणि इथेच पाणी आपली पूर्ण सेवा झाली की ते पाणी सगळ्यांनी तीर्थ म्हणून घ्यायचं. हे खूप प्रभावीशाली आहे. म्हणजे बरेचसे आजार, खूप व्यथा, दुःख, कष्ट हे सगळे ह्या पाण्याने दूर झाले आहे. जेवढं तारक मंत्राचं पाणी प्रभावशाली आहे तेवढंच हे पाणीही प्रभावशाली आहे. कारण की याच्यामध्ये आपण जे गुरुचरित्र ग्रंथ वाचतो त्याची सगळी शक्ती, ज्या सेवा करतो त्या सगळ्या त्या पाण्यात उतरलेल्या असत्या. ते तीर्थ बनून जातं. आणि जेव्हापासून स्वामींची मूर्ती घरी आली आहे ना तेव्हापासून तो म्हणजे मन एकदम प्रसन्नच झालं आहे. आणि हा जो पाठ तुम्हाला माहिती आहे की गुरुचरित्र वाचण्याच्या वेळी दत्त महाराज आपल्या घरी येत असतात, तर त्यासाठीच हा पाठ ठेवते मी दररोज. त्याभोवतीही थोडीशी रांगोळी काढत असते, हळदी कुंकू वाहते तिथे आणि महाराजांना विनंती करते की तुम्हीही आमच्या घरी गुरुचरित्र पारायण जे आहे ते चालू आहे ते ऐकण्यासाठी यावं. ही प्रार्थना मी महाराजांना दररोज करते. बस एवढंच प्रार्थना असते की हे पारायण महाराजांना मागणं काहीच नाही आहे, भरपूर दिलं आहे महाराजांनी, न मागता भरपूर दिलं आहे. आता कशाचीच अपेक्षा नाही आहे मला महाराजांकडून की मला हे द्यावं. फक्त मी जी सेवा करते ती गोड मानून घ्यावी आणि पूर्ण वाहून द्यावी, एवढीच महाराजांकडे माझी इच्छा आहे. आता मी जसं तुम्हाला म्हटले मी पाणी दररोज चेंज करत असते, तसं मी ते ठेवून देते. एक ग्लास काढून घ्यायचा, दुसरा ठेवायचा. आणि इथे आता महाराजांना प्रार्थना करत होते की जी काही आम्ही सेवा करतो आहे दोघंजणं तुमची, ती गोड मानून घ्यावी. आणि ही जी रक्षा पडलेली आहे ही खूप फायदेशीर आहे, याचे अगणित फायदे आहे, ही तुम्ही जपून ठेवावी. आणि त्यानंतर हे गुरुचरित्र पारायण चालू असताना देवपूजा विसरायची नाही. दररोज आपल्याला आपली नित्यनियमाची देवपूजा, नित्यसेवा आणि हे करायचंच आहे. घरामध्ये दररोज आपल्याला सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचे आहे. मी शिंपडलं पण ते माझ्याकडून काही शूट करणं झालं नाही. तर इथे आता देवपूजा वगैरे करून घेत होते मी. देवपूजा असं नाही आहे की पारायण चालू आहे म्हणजे फक्त तुम्ही जी चौरंगावर पूजा मांडली आहे त्याचीच पूजा करायची. आपली जी दररोजची देवांना आंघोळ वगैरे आहे तेही दररोज घालायची, दररोज त्या सेवा करायच्या. तर इथे देवपूजा वगैरे मी सगळी तयारी करून ठेवत असते. आणि त्यानंतर मग मी माझ्या सेवा करायला बसते. त्यांचा आवरूस तर मग मी माझ्या सेवा करायला बसते. म्हणजे जसं की दररोजच्या ज्या तुळशीला पाणी घालणे, महादेवांना तुळशीला पाणी घालणे, अर्घ देणे, सूर्याला अर्घ देणे, हे सगळं मी करत असते. तर इथे मी आता तुळशीची जी पूजा आहे नित्यनियमाची ती करत आहे. 9 दिवस जेव्हा आम्हाला विटाळ होता, बाळ जन्माला आलं होतं तेव्हा तुळस पूर्ण सुकून गेली होती, पण आता छान अशी फुलली आहे. आणि ही गळती वगैरे लावली होती सध्या. त्यानंतर मी ही पूजा वगैरे करून लगेच माझ्या ज्या काही सेवा आहे
त्या सेवेला मी बसणार आहे. तर इथे मी माझ्या ज्या काही सेवा होत्या त्या मी करून घेतल्या सगळ्या. म्हणजे बेसिक आपल्या दररोजची जी नित्यसेवा, मी 7 अध्याय वाचते दररोजचे, तर मी तेच अध्याय इथे वाचून घेत होते. तर इथे मी आता तेच अध्याय वाचून घेणार आहे. आणि कसं होतं, एकदा की सेवा करणं महागं पडलं तर मग मागच पडून दिवसभरात कंटाळा येऊन जातो. त्यामुळे मी सकाळी सेवा ज्या आहे माझ्या करून घेत असते. तर ह्याच पद्धतीने अशी सेवा करते. त्यानंतर सेवा झाल्या की त्यांचंही गुरुचरित्र जे आहे ते वाचून झालं आणि लगेच आम्ही दोघं आरती करून घेत असतो. तर इथे आरती वगैरे झाली तर ह्या गोष्टी मी करते. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.